गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला मुंबई पुण्या जोडलेल्या मार्गामध्ये जे शिंगरोबा धनगराचं मंदिर आहे मी त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। सुमारे 1850चा काळ जर भारतावर राज्य करायचे असेल तर मुंबई ही भारताशी जोडली गेली पाहिजे हे चाणक्य इंग्रजांनी ओळखले होते। त्यासाठी त्यांना रेल्वे मार्ग सुरू करायचा होता। पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे सुरू केली, पण त्यांना भारताच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचे होते। मग त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाण्यासाठी मार्ग इंग्रजांना बरीच वर्ष सापडत नव्हता। एके दिवशी त्यांना बोर घाटामध्ये मेंढपाळाचा कळप घेऊन जाताना एक धनगर दिसला। त्याने इंग्रजांना विचारले, तुम्ही काय शोधत आहात? मी तुमची मदत करू शकतो का? तेव्हा इंग्रज त्याच्याकडे पाहून हसले। काही दिवसांनी हतबल होऊन इंग्रजांनी त्या धनगराला आपली अडचण सांगितली। तेव्हा त्याने अगदी सहजपणे त्या इंग्रज अधिकाऱ्यांना मार्ग दाखवला। इंग्रजांनी त्या धनगराला बोलावून सांगितले की तुला काय पाहिजे, अशी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मला जर काही द्यायचंच असेल तर माझ्या भारत देशाला स्वातंत्र्य द्या असे म्हटले। पण हे ऐकताच इंग्रज अधिकाऱ्यांना राग आला आणि त्या धनगरावर थेट गोळ्या झाडल्या। ही कहाणी आहे स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांची, ज्यांचे आजही बोर घाटामध्ये एक छोटेसे मंदिर आहे। इंग्रजांना सापडत नसलेली वाट हुतात्मा शिंगरोबा धनगर यांनी चुटकीसरशी दाखवली, पण त्यांच्या मोबदल्यात कृतज्ञ इंग्रजांनी त्यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा जास्त झाले आहे, तरीही शिंगरोबा धनगराबद्दल भरपूर जणांना माहिती नाही आहे। तरीही आपण जेव्हा मुंबई पुण्याचा प्रवास करू तेव्हा बोर घाटामध्ये एक त्यांचे छोटेसे मंदिर आहे, तर आपण नक्की तिथे त्यांना भेट देऊया, त्यांच्या पाया पडूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। त्यांच्यामुळेच आपल्याला मुंबई पुणे जोडणारा हा महामार्ग भेटला आहे। गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।